हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मनातून एकदा तरी म्हणा जय बाळू मामा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या काळात लोक म्हणतात देव आहे पण दिसत नाही, संत होते पण गेले. पण काही अनुभव असे असतात जे डोळ्यांना नव्हे मनाला दिसतात. ही कथा आहे शंकर नावाच्या एका तरुणाची. शिक्षण पूर्ण झालं होतं पण नोकरी नव्हती. घरची परिस्थिती हलाखीची, वडील आजारी आणि जबाबदारी संपूर्ण त्याच्यावर. दररोज देवासमोर हात जोडूनही काहीच बदलत नव्हतं. एक दिवस शंकर म्हणाला, देव असेल तर समोर येऊन दाखव. त्या रात्री तो गावाबाहेरच्या रस्त्यावरून निराश मनाने चालत होता. अचानक समोरून एक वृद्ध बाबा आले. पांढऱ्या वस्त्रात, डोक्यावर पागोट, डोळ्यांत विलक्षण शांतता. बाबांनी फक्त एवढंच विचारलं, काय रे, इतका का घाबरलायस? शंकर नकळत रडू लागला. त्याने सगळं मन मोकळं केलं. बाबा हसले आणि म्हणाले, वेळ लागतो पण विश्वास ठेव. तेवढ्यात बाबांनी त्याच्या पाठीवर हलकेच हात ठेवला आणि क्षणात ते दिसेनासे झाले. शंकर हादरला. मागे पुढे पाहिलं, कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तुला कामाला येशील का? आज शंकर म्हणतो, तो बाबा कोण होता मला माहीत नाही, पण तो हात, तो स्पर्श, तो अजूनही मला जाणवतो. म्हणूनच लोक म्हणतात, बाळू मामा आजही जिवंत आहेत, विश्वास ठेवणाऱ्यांच्या आयुष्यात. जय बाळू मामा.